आज मातोश्रीवर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे हे सहकुटुंब पोहोचलेत। त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्याचं बोललं जात आहे। मात्र स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम असला तरी देखील आगामी जे काही निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही बंधूंमध्ये काही चर्चा होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण पाहिलं गेल्या काही महिन्यांपासून ही 6वी भेट आहे। वारंवार हे दोन्ही बंधू कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात किंवा एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांची भेट घेताना पाहायला मिळत आहे। अशा वेळी राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे। तर राजकारणामध्ये देखील हे भाऊ एकत्र येतील का आणि एकत्र येण्याची ते घोषणा करतात का याकडे सर्वांचेच डोळे लागलेत। आता पाहतोय आपण लवकरच स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काही औपचारिक आणि ऑफिशियल काही घोषणा करतात का याकडे देखील सर्वांच्याच नजरा आहेत। मात्र आजची ही भेट नेमकी कुठल्या कारणाने आहे, फक्त स्नेहभोजनासाठी आहे की काही राजकीय कारण त्यामागचं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून देखील आनंद व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे मनसेच्या नेत्यांकडून देखील आनंद व्यक्त केला जातोय की हे दोघं भाऊ लवकरात लवकर राजकारणात देखील एकत्र येऊ अशीच आमची इच्छा आहे असं त्यांच्याकडून म्हटलं जातंय। आता या क्षणाला तुम्ही तिथं उपस्थित आहात, नेमकं काय घडतंय, काय चर्चा होत असेल? निश्चित आपण सध्या आता मातोश्री निवासस्थाना बाहेर आहोत। तर गेल्या तासाभरापासून दोन्ही नेत्यांमध्ये जे आहेत ते स्नेहभोजनानंतर पारिवारिक चर्चेनंतर आता कुठेतरी राजकीय गणित जे आहे ते शिजायला सुरुवात झालेली आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। आपण सध्या मातोश्री निवासस्थाना बाहेर आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते, दोन पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते आज एकत्र आलेले आहेत आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण याआधी देखील जेव्हा उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते तेव्हा देखील बंद दारा दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की युतीचा जो प्रश्न आहे तो आमच्यावरती सोडा, तुम्ही तयारीला लागा, ते आम्ही बघू। आणि म्हणूनच कुठेतरी या दोन नेत्यांची भेट जी आहे ती फार महत्त्वाची मानली जात आहे। कारण याआधी ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत मराठीच्या मुद्द्याला जेव्हा घेऊन भेट झाली होती ती एकाच व्यासपीठावरती दोन्ही बंधू आले होते आणि त्यानंतर मग वाढदिवसासाठी जे राज ठाकरे मातोश्रीवरती आले होते आणि त्यामुळे कुठेतरी त्या भेटी जर का सोडल्या तर ह्या ज्या दोन भेटी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत। कारण या दोन्ही भेटी ज्या आहेत त्या खूप लांब चालल्या होत्या, तशी आजची भेट असेल किंवा मग बंद दाराआड जी झालेली चर्चा असेल ती। आणि या दोन नेते नक्कीच हे दोन नेते जे आहेत ते सगळ्या गोष्टी ठरवू शकतात की नेमकी जागा वाटप कसं असेल, पुढची रणनीती नेमकी कशी असेल, महापालिका निवडणूक जर का जिंकायची असेल तर नेमकी पुढची रणनीती कशी असेल, त्यासाठी हे दोन नेते एकत्र भेटणं, मोठ्या वेळेसाठी एकत्र भेटणं महत्त्वाचं होतं। जर का असं जरी म्हटलं की कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी देखील युती झाली तर अनेक प्रश्न जे आहेत ते युतीमध्ये उद्भवू शकतात आणि तेच प्रश्न युती आधी आपल्याला सोडवायचे आहेत असं दोन्ही भावांमध्ये जे आहेत ते चर्चा झालेली होती। आणि म्हणून आता या भेटीगाठी खूप महत्त्वाचं आहे कारण याच भेटीगाठीमध्ये पुढची रणनीती असेल, जागा वाटप असेल किंवा मग प्रबळ दावेदार, मग तो ठाकरे गटामधला असेल किंवा मग मनसेमधला असेल, नेमका दावेदार कुठे आपण उभा करायचा आणि जर का जागा सोडायची झालीच तर मग कोणी माघार घ्यायची, असे अनेक जे तांत्रिक प्रश्न जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। आणि त्यामुळेच युती आधी हे तांत्रिक मोठे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायला हवेत, तरच आपली युती जी आहे ती आपण यापुढे अधिकृतची घोषणा करू शकतो आणि युतीमध्ये भविष्यात कोणतेही प्रश्न, कोणत्याही समस्या उद्भवू शकणार नाहीत। आणि महापालिका आपल्याला जिंकण्यासाठी किंवा महापालिका निवडणुका लढण्यासाठी आपल्याला एक सोयीस्कर जो मार्ग आहे तो आपल्याला मिळू शकतो। जर का पाहायला गेलं तर ठाकरे ब्रँड, हा जो ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये टिकवायचा असेल तर आपल्या दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असं देखील दोन नेत्यांना वाटलेलं असणार आहे। कारण महायुतीला जे मिळालेलं यश आहे विधानसभा निवडणुकीत त्या अर्थी कुठेतरी ही निवडणूक आपल्याला आपली कसोटीची असू शकते। जर का ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल, गेले अनेक वर्ष जे आहे ते महापालिकेवरती उद्धव ठाकरे शिवसेनेचं सरकार होतं आणि तोच पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड हा महापालिकेवरती राहावा
यासाठी हे दोन नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. जर का ठाकरे ब्रँड मुंबईतून संपला, मुंबईतून हद्दपार झाला, तर कदाचित दोन्ही बंधूंचं जी भविष्यातली जी वाटचाल असेल ती कुठेतरी धोक्यामध्ये येईल असं दोन नेत्यांना देखील वाटलं असेल. म्हणून कुठेतरी ही युती ही महत्त्वाची मानली जात आहे. गेले 19 वर्ष जे आहे ते या दोन्ही नेत्यांमध्ये आणि कार्यकर्ते असतील या दोन्ही गटामध्ये जे आहेत ते बरेच टोकाचे वाद होते. मात्र आता दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत की हेवे दावे बाजूला सोडा, कामाला लागा, युतीचं जे आहे ते आम्ही ठरवू. आणि म्हणून या ज्या भेटी आहेत त्या फार महत्त्वाच्या मानल्या जातात. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की या भेटीनंतर नेमकं काय होतंय, युतीची अधिकृत घोषणा कधी होते. जर का पाहायला गेलं तर आता थोड्याच दिवसामध्ये दीपोत्सव, मनसेचा दीपोत्सव जो शिवतीर्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे. नक्कीच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.